हाय गुड मॉर्निंग मित्रांनो. आमचं आता कोकणची ट्रिप इथपर्यंतच होती. आता आम्ही चाललो आहे घरी मुंबईला. तर आता बॅक टू मुंबई रिटर्नचा प्रवास तुम्हाला तर दाखवतो. चला मग निघूया. आता तळ्यामध्ये आलो आहे. घरी होतो. मी आहे, मम्मी आहे, पप्पा आहे, साहिल आहे, दीपक आहे आणि वैष्णवी आहे. आता साहिल आणि वैष्णवीला आम्ही वैभववाडीला सोडणार आणि आम्ही मग परत फोर व्हीलरने पुढे जाणार, कारण की या दोघांची तिकीट आहे. ओके. आता आम्ही यांना आता वैभववाडी स्टेशनला, वैभववाडी स्टेशन रोड आहे, म्हणजे वैभववाडी रोड आहे, तिथे सोडणार. तिथून आम्ही पुढे कारने जाणार. तर असं खायचं सामान घ्यायचं होतं. तर आता आम्ही खाण्यापिण्याचं सामान घेतलं आहे. असंच मुंबईला न्यायला बघा या पिशव्या घातल्यात. सगळं बघा, खायचं आंबावडी, त्याच्यानंतर अजून काय खायला आंबावडी घेतलं, मुगाचे लाडू घेतले, मेथीचे लाडू घेतले, अजून काय घेतलं, काजू घेतले, त्याच्यानंतर भरपूर काय घेतलं अजून. अर्धा लिटरचं कोकमचा रस, 1 लिटरचं कोकमचं ज्यूस, असं खूप काय गोष्टी घेतल्यात. खाजा घेतल्या, कोकणात भेटत ते सगळ्या घेतल्या. आम्ही निघतो इथून तळ्यामध्ये, त्यासाठी थांबलेलो. बघू आता इथून पुढे आता आम्ही जाणार आहे. बहुतेक चालला आमचा विचार की कोल्हापूरला जायचा, कोल्हापूर मार्गे महालक्ष्मी मंदिरामध्ये. तर तिथे बघू आता जाऊन. तर तिथे शूट करायला भेटलं तर तिकडे पण एक बनवेल व्हिडिओ. चला तर बाय. हाय मित्रांनो, आता आपण आहे गगनबावडा घाट आहे. आता गगनबावडा घाटामध्ये आता निघालो होतो कोल्हापूर मार्गे, आपण मुंबईला चाललो आहे. तर तुम्हाला गगनबावडा घाट आहे, गगनबावडा घाटाचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो जरा. 1 मिनटं. एक नंबर नजारा आहे हा बघा. आणि हा घाट आहे. ॲक्च्युली इथून बरोबर प्रॉपरली व्ह्यू कॅप्चर करता येत नाही, कारण की झाडं बिडं पण आहेत. आणि वरतून ना इथे रोडचं बघा, असं रोडचं काम चालू आहे. आणि हा गगनबावडा घाट आहे. इथे गाडी उभी आपली. चला मित्रांनो, आता निघूया. जास्त वेळ इथे थांबायला नको, कारण की घाट असल्यामुळे जास्त वेळ थांबणं ना चुकीचं आहे. हा बघा माझ्या मागचा व्ह्यू. ती गाडी उभी आहे आमची आणि हा गगनबावडा घाट. हा बघा. चला मग आता पुढे निघूया आपण. आता अजून एक पॉईंट दिसला आम्हाला. थोडंसं आम्ही तिकडे व्ह्यू कॅप्चर करून तुम्हाला दाखवत होतो. हे बघा, हा बघा कसला भारी व्ह्यू दिसतोय. एक नंबर, माइंड ब्लोईंग, ऑसम. अजून काय बोलू मी या व्ह्यू बद्दल. हा बघा. आणि आपल्याला आता तो घाट चढत तो ट्रक दिसतोय पुढे, ही लाल परी चालली. आता तिकडे एवढं उंच जायचं आपल्याला गगनबावड्याचा घाट चढत, आणि नंतर परत तोच घाट आपल्याला खाली उतरायचा. तुम्हाला दाखवतो मी. आता अजून ती बघा लाल परी चालली आहे. हा घाट असा जिथून तो पूर्ण वरतीपर्यंत गेला आहे. तेवढं उंच तर आपल्याला जायचं आहे. चला आता निघूया आपण. चला मग आता पुढे निघूया. आणि ते काय साईनबोर्ड पण लावलेले आहेत. हे बघा अशा प्रकारचे. हे बघा, हे आंधळेपणाने वागू नका, आमच्याशी दयाळू वागा. म्हणजे इकडे वन्य प्राणी आहे. ॲक्च्युली फॉरेस्टचाच एरिया आहे असं बघायला गेलं तर. ओके. चला मित्रांनो, पुढे निघूया. अजून आपल्याला भरपूर अंतर कव्हर करायचं. पुढे भेटू आपण अजून नेक्स्ट. अजून खूप काही व्लॉग बनवत जायचं, खूप काही व्हिडिओ शूट करत जायचं. तर हा मित्रांनो, अजून एक व्ह्यू बघायला मी इथे थांबलो आहे गगनबावड्यामध्ये. इथे खरं तर पावसाळ्यात याची खूप मजा भारीच वेगळीच आहे. तुम्हाला दाखवतो मी माझ्या बॅक साईडचा व्ह्यू. बघाल तर तुम्ही
मला खूप मजा येते बघा. हा बघा, गगनबावडा घाट आहे. खूप मोठा घाट आहे, खूप मोठा घाट आहे. हा बघा गगनबावडा घाट. तुम्ही या कधी इकडेच आवर्जून आलं तर. या रोडने जर कधी कोकणामधून जर येत असाल ना, कधीतरी पावसाळ्यात तर भारीच वातावरण आहे, पण थोडं रिस्की पण आहे. काळजीपूर्वक या आणि काळजी घ्या नक्की इकडे आले की. पावसाळ्यामध्ये बघण्यासारखा व्ह्यू आहे इथून. घाट खूप मोठा आहे, तुम्हाला दाखवतो. गाडी दिसते बघा येताना, थोडं लांबून आम्ही आलोय. ते गाडी पार्क केली आणि वरती एक मंदिर आहे. खूपच मोठा घाट आहे. बघितला, हा गगनबावड्याचा घाट आहे. आम्ही चाललोय कोल्हापूरला. बघण्यासारखा घाट आहे. पावसाळ्यात तर एकदमच भारी मजा आहे. पण जेव्हा पावसाळ्यात याल तर स्वतःची पण काळजी घ्या. निसर्गाने बनवलेल्या गोष्टी आपण कृत्रिम, आपण स्वतः रोड बनवलेत, पण हे डोंगर वगैरे लँडस्लाइडचे चान्सेस पण आहेत, असं म्हणजे डोंगराकडे बघून वाटतात. पण कधी पावसाळ्यात आले की काळजीपूर्वक मजा घ्या. हा व्ह्यू सगळे डोंगरच आहेत, सगळे डोंगर आहेत. गगनबावड्याचं काय, हे जे व्हाईट व्हाईट लाईन दिसते ना तुम्हाला, ही व्हाईट व्हाईट लाईन, आम्ही तिकडून आलो. तो रोड आहे, पूर्ण वरतीपर्यंत आलोय बघा. हे खूप मोठा घाट आहे. चला तर आपण निघूया आता पुढे. अजून खूप आम्हाला अंतर कव्हर करायचं आहे. मुंबईला जायचं आहे, अजून कोल्हापूरला जायचं आहे. देवीचं दर्शन घ्यायला आतमध्ये जर शूट करायला भेटलं, व्हिडिओ काढायला भेटला तर ठीक आहे, नाहीतर मग बघू. बाहेरचा परिसर तर तुम्हाला नक्कीच दाखवेल. चला मग मित्रांनो, निघूया आता पुढच्या जर्नीसाठी. आता मी आलोय महालक्ष्मी टेम्पल, कोल्हापूरला आलोय. हे माझ्या मागे बघा, हे एंट्रन्स दिसते महालक्ष्मीचा. माझ्या बॅक साईडला इथं एंट्रन्स आहे महालक्ष्मीचा. आम्ही असंच आलोय महालक्ष्मी टेम्पलमध्ये कोल्हापूरला. तर मंदिरामध्ये काय मला व्हिडिओ शूट करायला भेटणार नाही. हे बघा, हा एंट्रन्स आहे असा तिकडचा. एवढं मोठं आतमध्ये आलं की एवढं मोठं सर्व कॅन्टीन, लेफ्ट साईडला सर्व कॅन्टीन्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा, हे सगळे कॅन्टीन वगैरे आहेत. हे सगळे कॅन्टीन वगैरे आहेत इथे. तुम्हाला ज्यूस वगैरे प्यायचं असेल किंवा काय खायचं असेल तर हे सगळे कॅन्टीन्स आहेत. आणि हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे. हे बघा, आणि कोल्हापूर महालक्ष्मीचं टेम्पल हे सरळ गेल्यावरती पुढे बघा ते दिसतंय ना, तुम्हाला दाखवतो मी पुढे जाऊन. आतमध्ये अलाउड नसेल व्हिडिओ शूट करायला, आपण बाहेरच्या बाहेर करू. हे बघा, इथे मम्मी पप्पा, दीपक आणि माधुरी उभी आहे. आम्ही चाललो आतमध्ये, बघू आता. पण आतमध्ये काय शूट करायला देणार नाही तसं मला वाटतं, ते अलाउड नाही. तुम्हाला फक्त मी दर्शनाची रांग कुठे ते दाखवतो मी. इकडे अशी ना दुकान आहेत, छोटी अशी दुकान आहे इथे. समोर अशी दुकान आहे छोटी. आणि या साईडला पण काय खायचं असेल तर इकडे पण दुकान आहेत. इकडे पोलीस स्टेशन पण आहे. हे हॉटेल आहे. इकडे कधी आला तर इकडे उडपी हॉटेलमध्ये खावा. मागच्या वेळेस आम्ही खाल्लं होतं. आणि इकडे तुम्हाला काय घ्यायचं असेल तर बघा, इकडे छोटी दुकान आहेत बघा इथे. म्हणजे पूजेचं साहित्य वगैरे, आतमध्ये काय घ्यायचं असेल तर इथे दुकान आहेत. आणि बघा इथे ही समोर माझ्या तुम्हाला दिसत असेल, एक मिनटं मी दाखवतो. हे बघा दिसतं इथे, ही मुखदर्शनची लाईन आहे. आता पुढे बघू, पुढे दर्शन करून देतात की नाही देतात. बघा इकडे पाहिजे इकडे पण
कोल्हापुरी चपल्याची दुकानं वगैरे सगळे आहेत इकडे. आता आपण इथं राईट साईडला चाललो आहे. बघूया काय सीन आहे आता पुढे. शक्यतो करून मोबाईल वापरून देणार नाहीत, तर मी आतमधला तुम्हाला बघा इथे ही सगळी लाईन वगैरे लावायची असते मुखदर्शनची. हे लाईनीचं सगळं आहे इकडे लाईन लावायची असते इकडे. आणि इकडे चप्पल वगैरे काढायचे. तर आता मी बघा इथे या स्टॉलवरती मम्मी आणि माधुरी काहीतरी घेत आहेत. बघा इथे देवीचं दर्शन घ्यायला इथे ह्या गोष्टी घ्यायला लागतात सगळ्या. बघूया आपण पुढे जाऊन. हे मुखदर्शनची लाईन आहे. इकडे पूर्ण लाईनी असतात इथे. हे जो पूर्ण आहे ना हा पूर्ण लाईनीचा आहे. इथे पूर्ण जेव्हा जास्त गर्दी होते ना इकडे सगळ्यांना लाईनीमध्ये असे उभे करतात. पूर्ण इथे लाईनी आहेत. तर बघूया आता आपल्याला पुढे शूटिंग तर काढून देणार नाहीत, कारण की इथूनच चेकिंग चालू झालेली आहे बरोबर. त्यामुळे इथून अरे बघा काय माहिती आहे मित्रांनो, इथून आतमधून इथे चप्पल काढायला आहे जागा, पण इथून चेकिंग करून देतात आतमध्ये. मला वाटत नाही की शूटिंग काढून देतील, तर कारण की इथेच थांबावं लागेल आपल्याला. बघू मी जर आता तिथे व्हिडिओ स्टॉप करतो. जर आतमध्ये शूटिंग काढून देतात का पहिला चेक करतो. जर आतमध्ये जर काढून दिलं तर मी नक्कीच तुम्हाला आतमधला व्ह्यू पण दाखवतो आणि मंदिर पण दाखवतो. चला तर आता मी आतमध्ये जातो, कारण की इथे बघा इथे चेक करावं लागतं पूर्ण. ओके. आणि मित्रांनो आता मी इथे जस्ट विचारलं इथे शूटिंग काढायला अलाउड आहे काय. मंदिराच्या आतमध्ये अलाउड नाही. आपण मंदिराच्या परिसरामध्ये आपण व्हिडिओ शूट करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. बघूया आपण. आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. तुम्हाला मी बॅक साईडून दाखवतो. पहिलं ते सावकाश इथे बघा. दगडामध्ये खोदलेलं मंदिर. इथे लाईन आहे अशी. मी कसं आधी परमिशन घेतलेली कधी पण बरं असता. याच्या बाहेरचा परिसर आहे. परत खालती उतरायचं. खालती पण लाईन. मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये आपण शूटिंग करू शकतो. हे बघा ही पूर्ण लाईन लागली आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी. पूर्ण लाईन आहे. लाईन अशी इथे वरतून इथे घालते. सांगूया आपण पुढे. त्यांनी मला एक एरिया सांगितलं, त्या एरियाच्या पुढे आपण शूट नाही करू शकत. मंदिरातून बाहेर आल्यावरती परत एकदा तुम्हाला परत दाखवतो मी. मंदिरातून बाहेर आल्यावरती अशी लाईन चालली आहे. हा जो मंदिराचा प्रवेशद्वार आहे इथून आतमध्ये, हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा ही जी चौकट लागते, इथून मला व्हिडिओ शूट करता येणार आणि तिथपर्यंतच परमिशन आहे. आणि आतमध्ये मला काय व्हिडिओ नाही शूट करता येणार. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हा जो मंदिराचा मेन प्रवेशद्वार आहे. बघू आता आपण पुढे जाऊया. समजेल आपल्याला. बघूया आता. गर्दी तर आहे, किती वेळा दर्शन होतं ते बघूया आतमध्ये. मंदिराचं कोरीव काम दाखवतो बाहेर आल्यावरती. त्यात मला काय दाखवायला जमणार नाही. मंदिराचं थोडं काम चालू आहे. असं दगडातलं बांधकाम तुम्हाला दाखवतो. पूर्ण बांधकाम म्हणजे पूर्ण एका दगडामध्ये कोरलेलं बांधकाम आहे. पूर्ण एका दगडामध्ये बांधकाम
हा एंट्रन्स आहे. मी आता व्हिडिओ बंद करतो. बाहेर आल्यानंतर मी परत तुम्हाला दाखवतो. हा मित्रांनो, आता जस्ट आमचं दर्शन झालं आतमध्ये. आणि माझ्या बॅक साईडला दिसतंय ते महालक्ष्मीचं मंदिर आहे. कोल्हापूरची अंबाबाई बोलतात तिला. हे बघा, हे मंदिर आहे बॅक साईडचं. आतमध्ये फोटो पण अलाउड नाही आणि व्हिडिओ तर फोटोच अलाउड नाही तर व्हिडिओचा प्रश्नच येत नाही. आणि हे मंदिर आहे महालक्ष्मीचं. आणि इकडे सगळी दुकानं वगैरे आहेत. हे बघा, आणि हे प्रवेशद्वार आहे एंट्रीचा इथं. तर बघा, हे मंदिर आहे. आतमध्ये आपल्याला व्हिडिओ शूट करून अलाउड नाही आहे म्हणून आपल्याला काय व्हिडिओ शूट नाही करता आला आतमध्ये. हे बघा, हे पूर्ण कोरीव काम केलेलं आहे याच्या आतमध्ये. आता मंदिराचं थोडंसं काम चालू आहे. बघूया आता अजून पुढे काय काय आहे. बघूयात अजून पुढे काय काय बघायला भेटतं. मम्मी पप्पा कुठे गेले काय माहीत आता. ते कुठे गेले लोक, सोडून कुठे गेले. हा, हे इकडे आतमध्ये आहेत. हा मित्रांनो, आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला अलाउड नाही केला आणि फोटोशूट पण करायला अलाउड नाही केला. तर बाहेरच्या साईडला आहे. माझ्या बॅक साईडला जे दिसते ना ते मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी मंदिर. जरा लांब उभं राहून, कारण की पाय भासतात माझे. तुम्हाला दाखवतो बघा, हे मंदिर आहे. हे पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे. या मंदिराचं पूर्णपणे दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे. पिंपळाचं झाड बघा केवढं मोठं आहे. आणि मी जिथे उभा तिथे एक वडाचं झाड पण आहे. खूप वर्षांपूर्वीचं झाड आहे. हे बघा, हे या झाडाला खूप वर्ष झाली इथे. हे झाडाचा बुंदा बघा केवढा मोठा आहे. एवढं विशाल काय झाड वाटलंय. हा मंदिराचा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे. काय मित्रांनो, एक सिक्युरिटी पर्पज, एक सिक्युरिटीच्या उद्देशाने आम्हाला आतमध्ये अलाउड नाही केलं फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला. पण आम्ही बाहेरच्या साईडला, त्यांचं म्हणणं असं की तुम्ही बाहेरच्या साईडला व्हिडिओ पण काढू शकता आणि फोटो पण काढू शकता तुम्हाला. पण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये, म्हणजे इकडे कुठले महाराष्ट्रात मोस्टली काय सगळे महाराष्ट्रात साऊथ साईडला कोणत्या पण देवस्थान याच ठिकाणी गेल्यावर त्यांना आपल्याला फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करायला अलाव नाही करत. तर आपण जे पण आहे ते बोलतो ना आपण, बाहेर करा तुम्ही. मंदिराच्या बाहेरचा परिसर घ्या. हे बघा, तुम्हाला दाखवतो. हा जो आहे हा पूर्व दरवाजा आहे, दरवाजा नंबर 3. तर आता आपण चाललो परत आता बाहेर. बघूया, बाहेर जाऊन तुम्हाला बाहेरचा थोडा व्ह्यू दाखवतो. आता बाहेर निघालो आहे. आता मंदिरामध्ये दर्शन झालं आपलं. मस्त हवा आली तर जरा बरं वाटतं आहे, कारण की घामच एवढा येतो आहे. आणि हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. एंट्री आहे तो मेन मंदिराची कमान. आता तुम्हाला मी स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये दाखवली ती मेन मंदिराची एंट्रीची कमान आहे. आणि सगळं मार्केट वगैरे इकडे खायला वगैरे या गोष्टी सगळ्या इथे भेटतात. बघा, इकडे सगळे दुकान आहेत, छोटी छोटी दुकान आहेत, छोटे छोटे स्टॉल आहेत इकडे. इकडे तुम्हाला मंदिरामध्ये काय घ्यायचं असेल तर घेऊ शकता. म्हणजे हार, नारळ वगैरे या सगळ्या गोष्टी इकडे भेटतात. तर आम्ही चप्पल इकडे काढल्या होत्या. आता आम्ही चप्पल घालतो इथे. मी एक मिनटं. हाय मित्रांनो, आता आपलं महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई बोलतात देवीला, तिचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही निघतो इथून पुढच्या प्रवासासाठी, कारण की आता जास्त वेळ काय, आता 3 वाजत आले. आता परत घरी जायचं, ठाण्याला पोचायचं आहे ऐरोलीला. तर आता काय माहीत किती वेळ लागतो. आता जाताना आता स्टॉप घेत जाणार आहे, कंटिन्यू तर जाणार नाही. तर आमच्या इथे चांगलं मस्त दर्शन झालं इकडे.
आता बघू आता पुढे अजून आता पुढची जर्नी स्टार्ट करतो आता आम्ही. ओके चलो. हा मित्रांनो, आता आम्ही निघालो होतो मुंबईला महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन आणि आता थांबलो आहे. वाजलेच बघा 5 वाजत आले आणि आता मी 5च्या टायमिंगला जेवतोय. काय करणार, उशीर झाला. आणि आम्ही आता थांबलोय विठ्ठल कामत. हे बघा हॉटेल, हे विठ्ठल कामत आणि हायवे टचच आहे, पुणे बँगलोर हायवेला. आणि माझ्या बॅक साईडला आहे ते हॉटेल आहे, माझ्या बॅक साईडला आहे ते हॉटेल आहे. बघू आता आपण हॉटेलमध्ये जाऊ जेवायला. तर लागले 5 वाजले जेवायला. तर 5 वाजता आम्ही जेवणार आणि 5 वाजता जेवायचं टायमिंग आहे. हे बघा हे हॉटेल आहे आतमधून, हे असं हॉटेल आहे आतमधून विठ्ठल कामत. कधी आला तर इकडे भेट द्या विठ्ठल कामतला. हॉटेल वगैरे सगळं चांगलं आहे. बघू आता आपण. हा मित्रांनो, आता आमचं जेवण झालं आहे. आता गाडीमध्ये बसलो आहे, आता ड्राईव्ह करेल. आज जेवायला खूपच लेट झाला, 5-10 झाले, कारण की आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये गेलेलो. मग तिकडे आम्हाला दर्शन करायला ॲक्च्युली घरातून निघतानाच लेट झालेलं आम्हाला. त्यामुळे आता महालक्ष्मीला दर्शन पण करायचं होतं. मग तिकडे पण गेलो. आता तिकडून मग परत इकडे येताना जेवायला वेळ झाला. आता निघतो घरी. चला तर मग आता निघतो घरी. पुढचा जर्नी दाखवतो तुम्हाला पुढची. हाय मित्रांनो, आता पूर्ण प्रवास करून घरी पोचलो. आता आमचा जर्नीचा प्रवास तुम्ही पूर्ण बघितला, पूर्ण व्लॉग बघितला. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला? आणि देवगड म्हणजेच तरळे ते नवी मुंबई, ठाणे, ऐरोलीपर्यंतचा हा पूर्ण जर्नी होता. तुम्हाला त्याच्यामध्ये जसं जमलं तसं पॉसिबल झालं तसं थोडी मी प्लेस एक्सप्लोर करत गेलो. जसं की गगनबावड्याचा घाट होता, आई अंबाबाई महालक्ष्मीचं मंदिर होतं कोल्हापूरचं. अशा प्रकारचा आज आमचा प्रवास होता. आणि ओव्हरऑल ही अशी माझी एक शॉर्ट आणि छोटीशी एक कोकण ट्रिप होती. तर तुम्हाला ही ट्रिप कशी वाटली? माझ्या जेवढे पण मी तुम्हाला पार्ट्स आहेत, माझे जे काही 6 पार्ट्स बनवले आहेत मी कोकण ट्रिपचे, छोटे जसे मला जसे जमले तसे. तर तुम्हाला ते कसे वाटले नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि सेकंड, माझ्या चॅनलला अनवाइंड विथ अमोल हा माझा यूट्यूब चॅनल आहे. चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढचे व्लॉग्स तुम्हाला पाहता येतील. जसे माझे व्लॉग्स अपलोड होतील तसे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यामुळे बेल आयकॉनवरती क्लिक करायला तुम्ही विसरू नका. चला तर मित्रांनो, टेक केअर, बाय, गुड नाईट.